हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळेजण मस्त फ्रेश होऊन रेडी होऊन इथे आमच्या इकडे तिथेवर आलोय. तिथे एक मंदिर आहे रवळनाथाचं. आता तिथे आम्ही सगळेजण जातोय पाया पडायला. आता मी देवळात गेल्यानंतर मी तुम्हाला देऊळ पण दाखवेल ते कसं आहे ते. खूप छान आहे. आणि रवळनाथाच्या देवळात गेल्यानंतर तिथे थोडंसं अजून पुढे चालत गेलं इथे एक बोमडेश्वराचं मंदिर आहे. तिथे पण आम्ही जाणार आहोत आणि तिकडची व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेलच. आम्ही फायनली देवळात पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला ना देऊळ बाहेरून कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर आतून कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. हे आहे ते रवळनाथाचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. आता मी तुम्हाला ना आधी मंदिर आतून कसं आहे ते दाखवते. ओके सो हे आहे रवळनाथाचं मंदिर. मी तुम्हाला आता आतमधून दाखवते. या इथे 3 मूर्त्या आहेत देवाच्या. आम्ही ते दरवर्षी न चुकता पाया पडायला येतो. आणि आता तुम्हाला ना बाहेर पण घेऊन जाते. ते सगळ्यात आधी इथे पण एक छोटस देवीचं मूर्ती आहे छोटी. आणि या साईडला गणपतीची मूर्ती आहे. ओके. आणि हे ना खांब आहेत देवाचे. जेव्हा ना कार्यक्रम असतो इथे तेव्हा हे खांब मस्त सजवतात मुकुट वगैरे लावून. पण आता तर सजवलेले नाहीये, पण जेव्हा मी नेक्स्ट टाइम परत येईल आणि तेव्हा जर सजवलेले असतील तर मी तुमच्यासाठी नक्कीच त्याची व्हिडिओ करेन. हे मंदिरचं बाहेरची जागा. इथे असं बसायला सीट्स आहेत. इथे भजन वगैरे पण होतात. आणि मंदिराच्या इथे असे एक तुळशी वृंदावन आहे. आणि हे जे बाजूला खांब दिसत आहे ते दीपस्तंभ आहे. दिवाळीमध्ये इथे दिवे लावतात. आणि बघू शकता तुम्ही बाहेरचा मंदिराच्या बाहेरचा परिसर. इथे पण खूप छान शांत वाटतं. आम्ही पाया पडून जस्ट इथे बसलोय थोडंसं शांतते रिलॅक्स व्हायला. त्याच्यानंतर इथून आम्ही खालीच एक बोमडेश्वराचं मंदिर आहे तिथे पण जाणार आहोत. आणि तिथे गेल्यानंतर तिकडचं देऊळ पण मी तुम्हाला दाखवेलच. हे रवळनाथाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच हे एक आहे ब्राह्मणांचं मंदिर. तिथे स्त्रियांना आतमध्ये जायला अलाव नाहीये, पण मी तुम्हाला बाहेरून दाखवते बघा. हे ब्राह्मणांचं मंदिर आहे आणि लॉक आहे ऍक्च्युली मंदिराला, पण मी तुम्हाला दाखवते इथून. जर आय होप तुम्हाला दिसत असेल बघा. हे मंदिर आहे ब्राह्मणांचं. आणि ते आपले नंदी. आणि रवळनाथाच्या मंदिराच्या बाजूलाच एक हे राजसत्ता मंदिर आहे. हे इकडचे मिराशीवाडी मधल्या लोकांचंच हे मंदिर आहे. त्यांचाच अधिकार आहे या मंदिरावर. आणि ते आधीपासून फक्त अशी जे मूर्त्या तुटलेल्या आहेत ना त्याच मूर्त्या असतात या मंदिरामध्ये. आम्ही रवळनाथाच्या देवळातून निघालो आणि आता आम्ही बोमडेश्वराच्या मंदिरात जातोय. रवळनाथाच्या मंदिरापासून 5 ते 10 मिनिटावरच ते बोमडेश्वराचं मंदिर आहे. आता मी तिथे गेल्यावर तुम्हाला ते पण मंदिर दाखवते. ते असं थोडंसं खाली उतरणे आणि तिथे मंदिर आहे ते. आणि खूप छान हिरवळ आहे, पण खूप ऊन आहे ते. आणि गावी रात्रीची तर एवढी थंडी वाजते ना, फॅनची गरज पण पडत नाही. पण तेवढंच दिवसा खूप ऊन आहे. हे बघा, हे आहे ते बोमडेश्वराचं मंदिर आणि ते एक छोटंसं तलाव आहे. हे आहे बोमडेश्वराचं मंदिर, पण आम्हाला लेडीजला इथे आतमध्ये जायला अलाव नाही आहे. पण मी तुम्हाला व्हिडिओ आतून दाखवली. मी माझ्या भावाला सांगितलेलं व्हिडिओ करायला, त्याने आतून पूर्ण व्हिडिओ केली आहे तुमच्यासाठी.
हे मंदिर आहे आणि मंदिराच्या एकदम समोर हे एक तलाव आहे आणि मंदिरामध्ये जेव्हा आपण अभिषेक करतो ना तेव्हा इथे ओम नमः शिवायचा जप केल्यानंतर ना पाण्यात असे बुडबुडे येतात. आमचं दोन्ही देवळात दर्शन करून झालं आणि तिथून निघाल्यावर बोमडेश्वरच्या देवळातून निघाल्यावर आम्ही तिथ्यावर मिसळपाव खाल्ली आणि त्यानंतर आता सगळेजण आईस्क्रीम खात खात आम्ही घरी जातोय. आता घरी गेल्यावर आता तरी आमचा काहीच प्लॅन नाहीये, पण जर काही प्लॅन झाला तर मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. सो स्टे ट्यून. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळेजण शेतात जातोय, भुईमुगाच्या शेतात. तर तुम्हाला माहित नसेल भुईमुग म्हणजे काय, तर भुईमुग म्हणजे शेंगदाणे. आमच्या इथे शेंगदाण्याचं शेत आहे, शेती आहे. तर आता आम्ही तिथेच जातोय सगळे शेत बघायला आणि तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला तर बघू शकता किती हिरवळ आहे मस्त. आणि इथे ऍक्च्युली खूप ऊन आहे आता आणि व्ह्यू बघू शकता खूप छान आहे. आणि आता सगळे जण पुढे चालले, मी पण आता त्यांच्याबरोबर शेतात जाते आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला शेत दाखवते आमचं. हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही शेतात पोचलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते सगळं भुईमुगाचं शेत आहे. खूप छान वाटते आणि हे जे तुम्ही मागे बघताय त्याला खोप बोलतात. हे बघा इथे पण माझ्या मागे अजून 2 ठिकाणी आहे त्याला खोप बोलतात. ते इथे सगळेजण ज्यांचं ज्यांचं शेत आहे त्या प्रत्येकाच्या शेतात हे असं खोप असतं आणि ते रात्री इथे राखण करायला येतात, कारण इथे डुक्कर वगैरे येतात, सगळं ते शेतातली पानं वगैरे खायला ते सगळे खराब करतात. त्यामुळे रात्रभर राखण करण्यासाठी ते इथे खोपात ते येतात, तिथेच रात्रभर राहतात. मी तुम्हाला नंतर खोप पण आतून दाखवेल कसं आहे ते. आणि हे सगळं भुईमुगाचं शेत आहे आणि अजून भुईमुग प्रॉपर आले नाहीये. ते सप्टेंबरच्या एंडिंगला येतात आणि हे डिसेंबरमध्ये ते भुईमुग काढतात. पण मी तुम्हाला दाखवते भुईमुग कसे येतात ते. हे बघा हे सगळं भुईमुगाचं शेत आहे आणि व्ह्यू बघा खूप छान वाटतोय, खूप मस्त वाटतोय. मी जर कधी भुईमुग काढायच्या वेळी जर कधी कोकणात आली तर मी तुमच्यासाठी ती पण व्हिडिओ नक्कीच करेल. आज मी तुम्हाला सांगते भुईमुग कसे येतात ते. आय होप तुम्हाला ना हे इथे पिवळं फूल दिसत असेल. हे हे ना असं वाढतं, ह्याला ना बी येते, एक भुईमुगाची शेंगण्याची बी येते आणि त्याचं वाढतं आणि जमिनीमध्ये रुजतं, पूर्ण जमिनीमध्ये जातं आणि त्याला भुईमुग येतात. आणि माझ्याकडे आहे, दाखवते, मला माझ्या भावाने काढून दिले. हे अजून वाढले नाहीयेत पण हे बघा बघू शकता इथे शेंगदाणे आलेत. हे असे ना जमिनीमध्ये येतात, ते फूल ना जमिनीमध्ये जातात आणि त्याला असे शेंगदाणे येतात. हे आता अजून आता अशी यायला स्टार्ट झालेत आणि डिसेंबरमध्ये प्रॉपर होतात आणि डिसेंबर एंडिंगला सगळे भुईमुग काढतात. तुम्ही बघू शकता खूप छान वाटतंय ना, हिरवगार सगळीकडे हिरवळ आणि मस्त वाटतंय शेतात, एकदम शांत आणि थंड वारा सुटलाय. आता मी तुम्हाला खोप दाखवते आतून कसं असतं ते. हे बघा इथे आरामात 2 जण तरी झोपू शकतात एवढी जागा आहे. हे सगळे राखण करा, गणपती गेल्यानंतर सगळेजण येतात इथे राखण करायला रात्रीचे. मी तरी अजून असं इथे शेतात झोपायचा एक्सपिरियन्स घेतला नाहीये, पण कधी जर वाटलं तर नक्की एकदा ट्राय करेल, एक्सपिरियन्स नक्की घेईल. खूप खूप छान वाटतंय. मी पण खूप वर्षानंतर शेतात येते. मी एकदम लहान होती तेव्हा आजोबांसोबत इथे यायची शेतात. त्याच्यानंतर खूप वर्षानंतर आज येते. आमचं शेतात फिरून झालंय आणि पूर्ण शेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय आणि माझ्या आजोबांनी काही माहिती पण सांगितली आणि त्याची क्लिप पण मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये ऍड करेल. आता इथून आम्ही जातोय व्हाळावर, तिथे पाणी आहे, आम्ही पाण्याचे इथे फोटो वगैरे काढायला जातोय. आणि आता मी तिथे गेल्यावर तुम्हाला व्हाळ दाखवते. व्हाळ म्हणजे आम्ही जिथे गणपती विसर्जन केलेला तिथे आता आम्ही जातोय. इथे राखण करण्यासाठी रात्रीच्या वेळी इथे खोप आहे आणि खोपीमध्ये बसायचं, रात्रीचं झोपायचं. आणि कोण इथे डुकरं आली कोण आली
सगळं पळवायचा किंवा तिथे काहीतरी ड्रम बिम वाजवायचे, हा म्हणजे ते आलेले सगळे डुकरं पळून जातात. आता म्हणजे जेव्हा शेंगा लागतील तेव्हा त्या डुकरं येणार आहे ते शेंगा खायला. हा तोपर्यंत ते राखावे लागतात पूर्ण सगळी शेवटपर्यंत शेवट काढून पण कोल्हे सुद्धा असतात. हा कोल्हे डुकरं ही सगळी इथे येऊन सगळं खाऊन टाकतात, सगळं शेंगा उकळून काढतात. आणि या आता भुईमुगाला भर घालायची असते. भर घालायची म्हणजे काय, बाजूची माती आहे ना ती त्यांच्या मुळामध्ये आणायची आहे आणि त्या मुळाच्या माती चारी बाजूला असतात ना राऊंड, त्याच्यामध्ये ते शेंगा येतात आणि त्या शेंगा डुकर कोल्हे दिवसाचे कावळे हे सगळे येतात आणखी ते खातात. तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून ही खोप घातल्याने राखण करावी लागते, असं आहे ते त्याच्यामुळे. आणि नंतर तयार झाल्या शेंगा त्या शेंगा काढून सुद्धा थोडं सावळीसाठी भाकरी आणली, जेवण काहीतरी आणलं तर हे खोपीत बसून आपण जेवायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. आम्ही आता व्हाळाजवळ आलो. तुम्हाला मी आता व्हाळ दाखवते आणि त्याआधी ना तुम्हाला एक विहीर दाखवते. ते ना खूप जुनी विहीर आहे. आता तरी आता कोण यातलं पाणी घेत नाही, पण आम्ही लहान होतो तेव्हा माझी आई पण इथे लहानपणी राहायची, तेव्हा इकडचंच पाणी काढून ते घरी घ्यायचे यूज करायला. आता कोणच यूज करत नाही ही विहीर आणि खूप शेवाळ पानं वगैरे खूप आले. मी तुम्हाला विहीर पूर्ण दाखवते आता. ही आहे ती विहीर, आता पूर्ण खराब झाली आहे. पानं आहेत आणि पाणी पण नाही जास्त, एकदम थोडंसं, ते पण आता आय थिंक खराब असेल पाणी. आणि या साईडला आमचं व्हाळ. आणि तर तुम्ही माझी आधीची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्ही बघितलं असेल विसर्जन इथेच करतात, तुम्हाला माहित असेल. बघा इथे सगळे हे दोघे भिजतायत मस्त आणि आमचं व्हाळ आहे, इथेच गणपती विसर्जन करतात. दोघे खूप मजा करतायत पाण्यात. हॅलो फ्रेंड्स, आता आमचा मामा आमच्यासाठी मस्त कांदा भजी करतोय आणि या दोघी ते अळूवड्या कापतायत आणि मध्ये मध्ये खात आहेत. आणि कांदा भजी आमची रेडी पण झालेली आहे, या सगळ्यांनी खायला. कापू नाही कापू. आणि आई ते वाट बघतोय कधी होते अळूवडी. मस्त झाली. कांदा भजी झाल्यानंतर आता मामा आमच्यासाठी ओव्याच्या पानांची भजी करतोय. आणि ते दिशा फर्स्ट टाइम चुलीवर अळूवडी तळते. वरतून टाकू नको, ते होऊ द्या ना. आपलं सुयात बाजून टाकायचं. परत शाबास.